आमच्याकडे पनीर लवदार बनवून मिळेल. नाही बाबा. त्याला ती टीव्ही वरची सॉफ्ट टॉईज काढून दिले. स्टार्च काय असेल तो निघून जातो ना. मग आता मला घ्यायची आहे गोळी खोकल्याची. कोथिंबीर ऍड करते. 2 मिनिटात आणून त्यातलं सगळं सामान आणि खेळणी पण सापडली. एवढ्या 2 गाद्या टाकल्यात तरी या पोराला झोपायचं आहे कुठं. फायदा साधून संधी साधून. टेस्ट कर तिकडे. जाम तिकडे आहे. सोफा सेटची कवरं काढून आई पप्पा गेलेले आहेत वृंदावन मथुरा. मी ताईंना सांगितलेलं पुसायला. कोथिंबीर. दादांनी दूध आणून दिलंय. आई ते बसव सगळ्यांनी टेकून. पनीर लबाबदार इज रेडी. आता वाजलेले आहेत 8. अजून अंथरूण आवरायचं आहे. आवरते सावकाश. पहिले करून घेते देवपूजा. देवपूजा चालूच होती माझी तेवढ्यात शेट उठले. मम्मा उचलून घे. आम्हाला मोबाईल बघून पण कंटाळा येतो. थोडा वेळ बघून आम्हाला नको होतो मोबाईल. आम्हाला दुसरं काहीतरी हवं असतं. त्याला ती टी व्हीवरची सॉफ्ट टॉईज काढून दिले. तर म्हटलं उड्या मार येतो त्यांच्यासोबत. मी तोपर्यंत त्याला दूध देते. तर मग नाश्ता देईनच. हे 2 बेड इकडे आणेपर्यंत मला एवढी परेशानी झाली. ते बेड जड नाहीये. 2 वेळा हे केलं. मी हा बेड असा ठेवला. 2 वेळेला त्याने तो बेड आडवा माझ्याकडून पाडून घेतला. मला तो असा ठेवूच देत नव्हता. का तर त्याला खेळायचं होतं. त्याच्यातून मी त्याला डिस्ट्रॅक्ट नाही केलं. तोवर त्याने काय केलं, ह्याचे तांदूळ आहे त्यातले तांदूळ काढून जमिनीवर ओतले. अजून घेत होता तो तांदूळ म्हणून त्याच्यावर मी डब्बे ठेवले जड. पेला तरी 8 टाकायचं राहिला. तांदूळ वगैरे उचललेत मी. म्हणजे मुलांचं एक वेगळं वेगळं काय काय बघून आपल्याला कुतूहल पण वाटतं. पण आपलं काम किती वाटतं. हे सॉफ्ट टॉईज असे पडलेतच. मीच काढून दिले ना. अरे हे सॉफ्ट टॉईज इथे लाव. सोफ्यावर लाव. एक उचल. हा इथे बसव सगळ्यांनी टेकून. हा सगळे हे बघ इथे सगळे पडले ते बघ. कपडे लावलेत मशीनला. कुमार आलाय. तो आरूला घेऊन आहे बाहेर. ते काहीतरी काम चालू आहे. वर्कर्स आलेत. पोहे करेन नाश्त्याला. तर थोडीशी तयारी केली आहे. कोथिंबीर नाही आहे, संपली आहे. शेतातून आणायला लागेल. दादांनी दूध आणून दिलं आहे. पहिले दूध भरून घेते म्हणजे ओटा रिकामा होईल ना. नाश्ता झाला सगळ्यांचा. मी पोह्याची तयारी केली होती पण कुमारने ढोकळा आणला. मग ढोकळा दिला सगळ्यांना. दादांचा नाश्ता अजून व्हायचा आहे कारण की ते म्हणाले सध्या मला भूक नाही आहे, मी थोड्या वेळाने येतो. म्हणजे ते नाश्ता करून येतात घरून का करून आलेत आज, तर त्यांना भूक नाही आहे. कोथिंबीर न्यायला आली आहे मी शेतात. ही आहे कोथिंबीर. एवढी घेतली आहे सध्या, इनफ आहे. साफ करायला लागेल ती म्हणा. चहा हा ठेवते. या ओके मंडळी. तर आज लंचसाठी बनणार आहे पनीर लबाबदार. आपल्याला जर असं गरम करून घेऊया. त्याच्यामध्ये मी टाकते तेल. आता लाईट बरोबर आहे ना. आज जरा लाईट जाऊन मी पहिले घेऊन आले मग व्हिडिओ सुरू केला. तेल बऱ्यापैकी तापलंय आपलं. तर आपण टाकूया त्याच्यामध्ये जिरा, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंचभर आल्याचे तुकडे. देन आपण ह्याच्यामध्ये टाकतोय 2 कांदे. कांदा जरा ट्रान्सपरंट झाल्यावर मी त्याच्यामध्ये टाकते 2 टोमॅटो. मग आपण ह्याच्यामध्ये टाकतोय 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, इलायचीची सालं, साधारण 15 वगैरे काजू घेतले असतील आणि साधारण 2 ते 3 छोटे चमचे कलिंगडाच्या बिया घेतल्यात. त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकते मी कोथिंबिरीचे देठ, थोडासा गरम मसाला, जिरे पावडर थोडीशी, धणे पावडर थोडीशी. हाय फ्लेमवर शिजवून घेतोय आपण. थोडंसं मीठ टाकते. टोमॅटो आपली शिजून नरम झालेली आहेत. काजू आणि ज्या कलिंगडाच्या बिया आपण टाकल्या आणि हे जे कोथिंबिरीचे देठ टाकले त्याच्यामुळे आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत ना ती अशी घट्टसर बनते. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकतोय. गॅस बारीक करतोय जो आम्हाला हाय होता आणि 15 मिनिटासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहोत. मस्त आपली फोडणी शिजती आहे तोपर्यंत
हे घरच्या दुधाच्या पनीर आहे, त्याला आपण थोडंसं मॅरिनेट करून घेऊया. ॲक्च्युली तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेतात वरच्या वर, शॅलो फ्राय, पण मला ते नाही आवडत कारण ती चिवट बनतं असा माझा अनुभव आहे. म्हणून मी असंच त्याला मॅरिनेट करून ठेवते एक 10 ते 15 मिनिटं. ओके. हळद, घरचा मसाला, जिरं पावडर, थोडासा एकदम थोडासा गरम मसाला आणि मीठ. हे आपण मॅरिनेट करून ठेवलंय, थोडा वेळ असंच राहू द्या. 10 ते 12 मिनिटांनंतर आपली ग्रेव्ही अशी मस्तपैकी तयार झाली. ओके. आणि आता ती मी सेपरेट एका ताटात काढली आहे थंड होण्यासाठी. ह्यातलं जे तमालपत्र टाकलं होतं आणि जे हे टाकलं होतं दालचिनी, त्याचे तुकडे मी काढून घेतलेले आहेत. ओके. तर ही ग्रेव्ही आपण जरा थंड होऊ देऊया. थंड झाली की ती मिक्सरमधून वाटून घेऊ. तेल टाकते, जिरा, कढीपत्ता तुम्ही स्किप केलात तरी चालेल, मी मगाशी पोह्यांना घेऊन आलेले तोच आहे हा. आलं लसूण पेस्ट, कांदा, थोडीशी कोथिंबीर आत्ता, आलं लसूण पेस्ट शिजल्यानंतर, कांदा शिजल्यानंतर टोमॅटो, थोडं मीठ टाकूया म्हणजे पटकन शिजेल टोमॅटो, हळद, थोडीशी कोथिंबिरीची पावडर, थोडंसं पाणी टाकते. ओके. हे शिजू दे मंद आचेवर. तोपर्यंत ही जी आपली थंड झालेली ग्रेव्ही आहे ती मी मिक्सरला वाटून घेते. मंडळी, एक गोष्ट टाकायची राहिली आपली, सिमला मिरची किंवा कांद्याची पात. सिमला मिरचीच टाकतात पण आता माझ्याकडे ती नाही आहे, त्याच्यामुळे मी कांद्याची पात टाकली. आता हे मंद आचेवर शिजू द्या. मॅशरने मॅश करून घेते जरा. मस्त शिजली आहे ग्रेव्ही आपली खालची. आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत आपली ग्रेव्ही. थोडं पाणी टाकूया, उकळ येऊ दे चांगला. हां, मीडियम गॅसवर एक उकळ काढून घेऊ. आपण ह्याच्यामध्ये ॲड करतोय फ्रेश क्रीम. तुम्ही बोलाल फ्रेश क्रीम असं कसं आहे, ते गोठलं होतं ना ॲक्च्युली. 2 बटरचे क्यूब्स ॲड केले आणि आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं पनीर आहे ते ॲड करतोय आपण. हलक्या हाताने पनीर ग्रेव्हीमध्ये घोळवून घेते. साखर थोडीशी टू बॅलन्स ऑल द फ्लेवर्स, थोडंसं लिंबू. तर एक अजून 5-7 मिनटं शिजू दे. 5-1 मिनटं झाली असतील. त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करते. अँड आवर पनीर लबाबदार इज रेडी. भात होईल एक 5-1 मिनटात. बाकी सगळं झालेलं आहे. आई पप्पांसोबत मगाशी फोन झाला. आता एव्हाना ते उतरले असतील ट्रेनमधून किंवा उतरतील थोड्या वेळात. आई पप्पा गेलेले आहेत वृंदावन, मथुरा. अरू टोमॅटो खायला आला. मला वाटलं त्याला भूक लागली. म्हटलं टोमॅटोपेक्षा कलिंगड खा, कारण त्याला आवडतं. आणि तसंही पाणी प्यायला नखरे करतात मुलं तर कलिंगड बरं पडतं ना, त्याच्यात पाण्याचा कंटेंट जास्त असतो. पण काय त्यांनी खाल्लं नाही, याचा अर्थ भूक नाही आहे. पण तो थोडीशी चिडचिड करतोय कारण त्याला झोप आली असेल, कारण नेहमीपेक्षा तो आज 1.5-2 तास लवकर उठलेला आहे. त्याच्यामुळे ताईंना म्हटलं तुम्ही त्याची पहिली अंघोळ घाला, मग तो छान मस्त झोपेल. त्याला झोपवेल मी, मग उठल्यानंतर त्याला डाळ भात देईन, कारण त्याच्याशिवाय तो व्यवस्थित खाणार पण नाही. सोफा सेटची कवरं काढून धुवायला टाकतोय, कारण की ही पोरं तशू काय आरू काय, स्पेशली आता जास्त आरू, तसेच मातीचे पाय घेऊन येतो, त्याच्यावर उड्या मारतो, खायला प्यायला पण तिथेच बसतो, डिशमधलं पहिलं खाली सांडवतो, मग तेच परत उचलून खातो. त्याच्यामुळे त्याला ते कितीही सांगितलं असं नाही करायचं तरी तो ओततो किंवा त्याच्याकडनं सांडतं, मग परत तो तेच उचलून खातो. म्हणून मग आज सोफा सेटची कवरं एकदा धुवायला जातील. टेस्ट कर किती तिकडे जाम तिखट आहे. मग हे ग्रेव्ही खाऊन बघ का मला तिखट लागते. माझं परत तोंड फोडलं. मला फील होतं तोंड फोडल्यासारखं. मग तिखट मला तोंड फोडल्याचं फील होतं त्याचं.
थोड्या दिवसांपूर्वी आम्हाला सगळ्यांना असा एक डिसीज झालेला, घरातल्यांना सगळ्यांना, पप्पा सोडून, की आम्ही जे काही जेवायचो ते आम्हाला तिखट लागायचं, बाहेरचं जरी खाल्लं तरी. कारण सगळ्यांचं तोंड आतून पोळलं होतं, कुशलदादा, कुमार, मी, आई सगळे. तर आम्हाला साधं जरी काय बनवलं तरी आम्हाला ते तिखट लागायचं. आता पण लागतं. पण मग मी तिखट नाही बनवलेलं. डाळ भात खाऊन बघ. थोडी आग होतेच, म्हणजे हाय तोंड पडलं. तरी टेस्ट कशी झाली? टेस्ट चांगली झाली, पण ते आता मला तिखट लागतं. थोड्या दिवसांपूर्वी काय विषय झाला, पप्पा वगैरे बोलायला लागले की ते पनीर जे आपण नॉर्मल ग्रेव्ही करतो ना, ते आता गोडीस वाटायला लागलं बोलते. म्हणून मी जरासं काहीतरी ते थोडं लबाबदार टाईप केलं, थोडं काहीतरी वेगळी रेसिपी, कमी तिखटाची. तर ते तो बोलते तोंड पोळलं. नाही तिखट केलंय मी. तिखट नाही केलंस तू, पण मला तोंडाला प्रॉब्लेम म्हणजे पोळलेलं आहे. ओव्हरऑल टेस्ट चांगली आहे. सुंदर. आमच्याकडे पनीर लबाबदार बनवून मिळेल. नाही बाबा, आमचे घरगुती पनीर आणि घरगुती बायको. छान झालं. जेवण झालं, आरू पण झोपलाय. तोपर्यंत मी यूट्यूबचं थोडंसं काम आहे ते करून घेतो ब्लॉग्सचं आपल्या. खोकला एकदा आला की खूप त्रास होतो. घशामध्ये इतकी डेंजर खव सुटते की खोकल्याशिवाय पर्याय नाही. एकदा खोकलं की तो अर्धा तास तरी काय खोकला जात नाही, ते ढास जात नाही. म्हणून कुमार बोलला चल आपण जाऊन येऊया डॉक्टरकडे. आलो आमच्या लोकल डॉक्टरकडे. सिरप आणि टॅबलेट लिहून दिली आहे, कुमार घेतोय. काय पाहिजे? डॅडा मेडिकलमध्ये गेल्याचा फायदा साधून, संधी साधून फ्रीज असा लांबून बघितला तर क्लीन वाटतो एकदम. आणि जवळ जेव्हा जाऊन बघतो तेव्हा बारीक स्पॉट्स म्हणजे डाग, थोडेसे ठसे आपले बोटाबिटांचे ते दिसतात जवळून. मी ताईंना सांगितलेलं पुसायला, त्यांनी पुसलं पण असेल कदाचित, पण हे नॉर्मल कपड्याने ओल्या जात नाहीये डाग. ते त्याच्या कॉलिनने बघायला पाहिजे जात आहे का. कोलिन आहे आपल्याकडं, कॉलिन ना, तर कोलिन वरती आहे, आणायला पाहिजे खाली. संध्याकाळ झाली आहे, 7 वाजले असतील. देवापुढे दिवा लावला. दूध काढून आणलं संध्याकाळचं दादांनी. ते दूध भरलं, त्यांच्याकडे पोचवलं. संध्याकाळचे जे गिरायकं असतात त्यांच्यासाठी ही भांडी आहे दुधाची थोडीशी, ती घासून काढते. पिशवे चांगले आहेत. भांडी घासते. एक फोन आई पप्पांना करते, कुठवर वगैरे पोचलेत, मी पोचलेच असतील एवढ्या ना, रूम वगैरे कसं आहे काय ते. आणि मग माझ्या मम्मीला एक फोन करायला लागेल. काही कामासाठी हे उघडले मी, ओके, कॅबिनेट. आणि तसंच ठेवून मी वरती गेले. माझी चुकी की मी तसंच ठेवलं. 2 मिनिटात अरुणी त्यातलं सगळं सामान काढलेलं आहे आणि जिकडे तिकडे केलेलं आहे. म्हणून आम्ही काय करतो, हा टेबल आहे ना, जे ओपनेबल जे दार आहे ते आम्ही तिकडे सोफ्याच्या साईडला किंवा तिकडे भिंतीच्या साईडला करून ठेवतो, जेणेकरून ते उघडू नये. एक फायदा झाला, त्याच्या खाली काय काय कचरा होता ना तो दिसला आणि खेळणी पण सापडली. मग अशी ताईंनी जेव्हा कवरं काढली तेव्हा त्यांना मी बोलले का ही बेडशीट टाका ह्याच्यावर. ही आमची वरची बेडशीट आहे. त्यांना म्हटलं ही टाका ह्याच्यावर, कारण अरू हे अशी घाण करतो माहिती. आता हे कलिंगड त्याने, तो इथे खायला बसलेला ना, तर कलिंगडाचं पाणी सांडलं आहे बोला त्यांनी. आणि त्याची ही ड्रॉइंग तर तुम्ही बघूच शकता. पप्पांना नाही आवडत सोफा खराब झालेला, ते खूप जपतात. ही पोरं पण ह्याच्यावर दंगा करतात, तर तेव्हा पण पोरांना पण ओरडतात ते आता बेडशीटचे पण हालत झालेत. पण उद्या सकाळी डिरेक्ट मी चेंज करेन ती, कारण तो अजून खराब करणारच आहे. अरूसाठी फ्रेश मूग डाळ तांदळाची खिचडी ठेवलेली आहे. प्लेन खिचडी ठेवलेली आहे. बटाट फक्त ॲड केलेला आहे, कांदा टोमॅटो नाही टाकलं. कुकरचं झाकण लावायचं आहे. आणि दुपारी आमचा विषय झाला, कुमार म्हणाला की तो येईल तेव्हा गार्लिक नान घेऊन येईल, कारण की त्या भाजीसोबत, पनीरच्या ग्रेव्हीसोबत गार्लिक नान मस्त वाटेल. कारण ती बनवलीच आहे रेस्टॉरंट स्टाईल पनीर लबाबदार, आणि ती झाली पण आहे तशी सुंदर. त्याच्यामुळे मग तो बोलला की मी संध्याकाळी नान घेऊन येऊ आणि मग तू जिरा राईस बनव. तर मी जिरा राईस बनवणार आहे. भात आमच्या दोघांसाठी आहे दुपारचा आणि पुष्कळ आहे. साजूक तूप घेतलेलं आहे आपण, ते छान गरम झालं असावं एव्हाना. येस, मग आपण त्याच्यामध्ये टाकतोय खूप सारा जिरा, 2 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 तमालपत्र. देन हा राईस
मी थोडासा मोकळा मोकळा करून घेतलेला आहे. शिजलेला भात असा गलका असतो ना त्याचा, थोडासा मी मोकळा करून घेतलेला आहे. मिक्स करून घेतलं आपण. थोडंसं मीठ, एकदम थोडंसं लिंबू, हलक्या हाताने ढवळूया. तसाही आपला शिजलाय, त्याच्यामुळे मी आता गॅस बंद करते आणि फक्त थोडा वेळ, एक 10 मिनिटांसाठी तो बंद गॅस केलेला असा ठेवून देते, फक्त वाफ काढायला. जेवण झालं मंडळी, भांडी बिंडी उरकली, किचन ओटा पण आवरला. आता मला घ्यायची आहे गोळी खोकल्याची. रात्री जेवल्यानंतर गोळी घ्यायची आहे, तर घेऊन टाकते, राहिलं का राहून जातं. गरम पाणी आहे, कशाला पण बरं वाटतं. उद्या आहे संकष्टी, तर सकाळी नाश्त्यासाठी म्हणून हे साबुदाणे आता मी भिजत ठेवते. धुवून घेते. साबुदाण्यातलं पाणी निथळून घेतलंय. स्टार्च काय असेल तो निघून जातो ना. मग जेवढे साबुदाणे घेतले होते तेवढ्याच मापाचं पाणी. आता हे रात्रभर मस्त झाकण ठेवून आपण ठेवून देऊया. उद्या सकाळी बघूया. एवढ्या 2 गाद्या टाकल्यात तरी या पोराला झोपायचं आहे कुठं. ती जॉईंट केलेली गादी त्यांनी सरकवायला लावली का, तर त्याला गॅपमध्ये झोपायचं होतं. माझा घसा परत खवखवायला लागलाय. मी बेटर वे मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करून घेते.